तर मी 10वीला असताना आणि ते 9वीला असताना काही दिवस आम्ही त्यांच्या खोलीमध्ये संध्याकाळी रोज अभ्यासाला दोघंच असायचो. एक मंदिराच्या समोरच 2 खानाची त्यांची खोली आहे गावामध्ये. लपाछिपी, विटीदांडू वगैरे हे सोबत खेळ खेळलो होतो. जुने खेळ सोबत खेळलो होतो. आट्यापाट्या. माझा नंबर नागपूर युनिव्हर्सिटीला बीएडला लागला. युनिव्हर्सिटी चेंज सर्टिफिकेट, त्याला मायग्रेशन म्हणतात. तर त्याच्यासाठी इथं अर्ज केला संभाजीनगरला. इथून ते मायग्रेशन पाठवूनच द्यायला. त्यावेळी तुकाराम औरंगाबादला शिकत होते. मग त्यांना पत्र पाठवलं. म्हणलं तुकाराम आशाने असं आहे आणि ते काही मायग्रेशन माझं पाठवून द्यायला. तुकाराम गेले कुठं विद्यापीठामध्ये. गेल्याच्या नंतर त्यावेळी मात्र त्यांनी इंग्लिश टू इंग्लिश त्यांना बोलायला सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी 5 मिनिटात मायग्रेशन त्यांच्या हातात काढून दिलं. सरांचा स्वभाव लहानपणी कसा होता बरं? आता जे आहे की प्रामाणिक, एकनिष्ठ आणि तिथल्या तिथं सगळं झालंच पाहिजे, हे लहानपणी असा स्वभाव होता का त्यांचा? आज जेव्हा तुम्ही दोघे भेटता तेव्हा आवाजावं बोलता की अरे तुरेची भाषा होते थोडीशी? सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे आकाशित मास्टर्समध्ये. मंडळी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एक संत तुकाराम महाराज वारकरी संप्रदायामध्ये होऊन गेले, ज्यांनी वारकरी संप्रदायाला अगदी निस्वार्थपणे, अगदी प्रामाणिकपणे आणि सत्याच्या मार्गावर चालवून जीवन उद्धारण करण्याचा जो आहे तो धडा शिकवला. जीवन कसं उद्धरून न्यावं हा मार्ग शिकवला. आणि एक आताचे तुकाराम मुंडे सर आहेत जे त्याच सत्याच्या आणि प्रामाणिकतेच्या मार्गावरती चालून लोकांना कसं प्रामाणिकपणे जगवावं, आपल्या कामाशी किती एकनिष्ठ असावं आणि लोकांच्या सेवेसाठी जर आपली निवड झालेली आहे तर ती सेवा किती एक निष्ठेने करावी याचं एक अति उत्तम उदाहरण सध्या तुकाराम मुंडे सरांकडे जे आहे ते म्हणून पाहिलं जात आहे. आणि याच तुकाराम मुंडे सरांच्या लहानपणीचे मित्र आज आपल्यासोबत आहेत की नेमके लहानपणी तुकाराम मुंडे सर कसे होते, कशाप्रकारे त्यांनी अभ्यास केला, कशाप्रकारे त्यांनी इथपर्यंत पोहोचले किंवा लहानपणी कसा स्वभाव होता, खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये त्यांनी सांगितल्या आणि खूप सारे किस्सेही त्यांच्या जीवनाशी जुळलेले त्यांनी सांगितले. आणि मला खात्री आहे की हे तुम्ही ऐकल्यानंतर खूप जे आहे ते एक प्राऊड मुमेंट तुकाराम सरांविषयी जे आहे ते तुम्हाला वाटणार आहे. तेव्हा सर्वांच्या वतीने स्वागत करतो आदरणीय श्री घाडगे सर. सर्वांच्या वतीने स्वागत आहे. तुमचं सर्वप्रथम संपूर्ण नाव वगैरे आमच्या प्रेक्षकांना सांगा. माझं नाव आहे घाडगे शंकर आसुरबा. मुक्काम पोस्ट ताडसोन्ना, तालुका जिल्हा बीड. आणि मी वडोणी तालुक्यातील उपळी या गावामध्ये गेल्या 28 वर्षापासून माध्यमिक शिक्षक म्हणून काम करतोय. सर, मी पहिला प्रश्न थेट विचारतो की आपला मित्र एवढ्या मोठ्या पदावरती गेलाय आणि पूर्ण महाराष्ट्राच्या हृदयामध्ये आज आपल्या मित्राने घर केलं आहे आणि एकनिष्ठपणे आपल्या कामाशी तो प्रामाणिकपणे काम करतो आहे. हे पाहिल्यानंतर आज काय वाटतं आपल्या मित्राचा स्वाभिमान? नाही, एक मित्र म्हणून खूप मोठा अभिमान आहे त्यांचा. कारण त्यांचं कामच असं आहे की आज प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत जो प्रश्न आहे म्हणजे अन्नाचा, म्हणजे आपल्या जीवन जगण्यासाठी आवश्यक जे अन्न खातोय आपण, त्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भेसळ होते. आतापर्यंत जी कोणीच काढली नाही ती तुकारामजी मुंडे साहेबांनी काढली आणि हे सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला आवडलंय ते प्रश्न. प्रत्येकाच्या जीविताशी प्रश्न होता ना तो. अगदी. आणि म्हणून एक मित्र म्हणून खूप आनंद होतो मला त्याचा. लहानपणी किती काळ सोबत राहणं झालं तुमचं? तर मी त्यांच्यापेक्षा 1 वर्गाने पुढे होतो. मी 10वीला होतो त्यावेळी ते 9वीला होते. तर मी 10वीला असताना आणि ते 9वीला असताना काही दिवस आम्ही त्यांच्या खोलीमध्ये संध्याकाळी रोज अभ्यासाला दोघंच असायचो. एक मंदिराच्या समोरच 2 खानाची त्यांची खोली आहे गावामध्ये. त्याच्यात खाली फरशी वगैरे टाकलेलं नाही, वाळूचा रोडा असायचा. त्याच्यावर एक चाहोळं टाकलेलं आणि त्या चाहोळ्यावरच आम्ही 2 जण अभ्यास करायचो. अगदी. हा, पण काय हे अभ्यास कोणी करून घ्यायचं का तुम्हीच बसायचे? नाही, आम्ही दोघंच असायचो. दिवसभर शाळेत सरांनी शिकवलेलं जे आहे आणि नियमित अभ्यास जो आहे तो आम्ही तिथं रात्री करायचो अभ्यास. एक छोटासा प्रश्न विचारतो पुढे जाण्याआधी. सरांचा स्वभाव लहानपणी कसा होता बरं? आता जे आहे की प्रामाणिक, एकनिष्ठ आणि तिथल्या तिथं सगळं झालंच पाहिजे, हे लहानपणी असा स्वभाव होता का त्यांचा? नाही, तसा आपला एक नियमित विद्यार्थ्याचा एक स्वभाव जसा असतो मुलाचा तसा स्वभाव होता. पण एकच आहे मात्र, शिक्षणाच्या बाबतीत अभ्यासाची आवड आणि एक जिद्द ही लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये होती. आपल्याला काहीतरी बनायचंय, काहीतरी करायचंय अशी एक जिद्द त्यांच्या मनामध्ये होतीच. नाहीतर खेळायलाही आम्ही शाळा सुटल्याच्या नंतर 5-6 वाजता सोबत असायचो. लपाछिपी, विटीदांडू वगैरे हे सोबत खेळ खेळलो होतो. जुने खेळ सोबत खेळलो होतो. आट्यापाट्या, म्हणजे सर्वसाधारण विद्यार्थी जे खेळ खेळतात ते आमच्या सोबत खेळ खेळले. परंतु ते औरंगाबादला म्हणजे 10वीच्या नंतर 10वीलाच त्यांना मोठ्या भावाने औरंगाबादला नेलं.
आणि तिथून पुढं मग शिक्षणही चांगलं मिळालं आणि ते जिद्दीने शिकले सुद्धा. ज्यावेळेस तुम्हाला कळालं की आपले मित्र जे आहे ते IAS झालेले आहेत आणि 20वा क्रमांक जो आहे तो त्यांचा आलेला आहे असं तुम्ही म्हणाले, त्यावेळी काय जे आहे ती त्या टायमाला एक हॅपीनेस वाटली बरं मनाला? आणि भारतातून 20वा नंबर आलाय आणि आपला एक मित्र IAS झालाय म्हणजे हे खूप मोठा आनंद, सगळ्या गावालाच आनंद झाला. पण कळालं कसं तुम्हाला हे ते झालेत वगैरे असं काय? आता त्यावेळी पेपरला वगैरे बातम्या आल्या ना, पेपरला बातम्या आल्या, त्याच्यानंतर गावातूनही कळालं तुकाराम IAS झालाय आणि भारतातून 20वा नंबर आहे. खूप आनंद झाला सगळ्या गावालाच. अधिकारी झाल्यानंतर तुकाराम सरांची तुमची पहिली भेट कधी झाली किंवा ते IAS झालेत असं कळल्यानंतर काय सेलिब्रेशन वगैरे झालं त्यावेळेमध्ये? नाही, आता त्यावेळीचं सेलिब्रेशन म्हणजे आताची ही जी नंतरची आधुनिक पिढी आहे आता याच्यामध्ये सगळं सेलिब्रेशन वगैरे आहे. त्यावेळी सगळं, आणि हे सेलिब्रेशन शहरामध्ये जास्त आहे, खेड्यामध्ये तितकंसं काही नाही. पण आपला एक मित्र मोठ्या पदावर गेलाय याची मात्र जाणीव झाली चांगल्या पद्धतीने. अधिकारी झाल्याच्या नंतरही भेट झाली. प्रत्येक दीपावळीला त्यांचा कार्यक्रम असतो गावामध्ये. परंतु त्याच्या अगोदरचा त्यांचा एक किस्सा म्हणजे कलेक्टर होण्याच्या अगोदरचा एक माझ्या जीवनात चांगला आलेला अनुभव आहे. माझा नंबर नागपूर युनिव्हर्सिटीला BEd ला लागला. आमच्या वेळी काय होतं की पहिली यादी आपल्या विद्यापीठाची लागायची आणि दुसरी यादी बाहेरच्या विद्यापीठाची लागायची. तर माझा नंबर नागपूर विद्यापीठामध्ये लागला. नागपूर विद्यापीठामध्ये लागल्याच्या नंतर मी त्या ठिकाणी गेलो, ऍडमिशन वगैरे घेतलं. आणि इथं त्यावेळी मायग्रेशन एक असतं, युनिव्हर्सिटी चेंज सर्टिफिकेट, त्याला मायग्रेशन म्हणतात. तर त्याच्यासाठी इथं अर्ज केला संभाजीनगरला विद्यापीठामध्ये. केल्याच्या नंतर ते म्हणाले तुम्हाला कॉलेजमध्ये आम्ही मायग्रेशन पाठवून देतो, तुम्ही बिनधास्त जा. आता इथून ते 700 किलोमीटर आम्हाला जायच्या तिकिटाची पंचायत असायची, तिकिटाला पैसे नसायचे आणि इथून ते मायग्रेशन पाठवूनच द्यायला. मग कॉलेजने मला बोलून घेतलं प्रिन्सिपलने आणि त्यांनी सांगितलं जर तुमचं मायग्रेशन नाही आलं तर तुम्हाला फुल फीस भरावी लागेल. आता तिकिटाचेच पैसे नसायचे तर कॉलेजला फुल फीस कुठून भरणार? आणि मग त्यावेळी तुकाराम औरंगाबादला शिकत होते. मग त्यांना पत्र पाठवलं मी, म्हणलं तुकाराम अशाने असं आहे आणि ते काही मायग्रेशन माझं पाठवून देणार आणि जर मायग्रेशन सर्टिफिकेट नाही आलं तर तुम्हाला फुल फीस भरावी लागेल असे इथं सांगू लागले कॉलेजमध्ये आणि त्यासाठी चौकशी करावी लागेल असं पत्राने कळविल्याच्या नंतर तुकाराम गेले कुठं विद्यापीठामध्ये. गेल्याच्या नंतर तेही देईनात, मायग्रेशन देईनात. नाही म्हणले जो विद्यार्थी आहे त्यालाच आमच्याकडे आणा, हँड टू हँड देतो आम्ही, असं काही आम्ही देत नाहीत. परंतु त्यांनी विनंती करूनही देईनात. त्यावेळी मात्र त्यांनी इंग्लिश टू इंग्लिश त्यांना बोलायला सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी 5 मिनिटात मायग्रेशन त्यांच्या हातात काढून दिलं. आणि मग त्यांनी ते मायग्रेशन घेऊन कुरिअरने मला कॉलेजच्या पत्त्यावर पाठवलं. म्हणजे खूप मोठा फायदा माझा तिथं एक झाला. नाहीतर तिथून नागपूरच्या पलीकडे चंद्रपूर जिल्ह्यात मी BEd केलं, ब्रह्मपुरी तालुक्यात. तिथून इथपर्यंत येणं म्हणजे त्यावेळी ते शक्य गोष्ट नव्हती. तर तो एक त्यांचा मला खूप मोठा फायदा झालेला आहे त्यांच्या कॉलेजच्या जीवनामध्येच. म्हणजे स्वभाव त्याच्यातून असा त्यांचा दिसून येतो की एक जिद्द आणि सत्याच्या मार्गाने चालणे. अगदी 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 बस अजूनही ते सत्याच्याच मार्गाने चालतात. सत्य ते मग काही आलं तरी हरकत नाही, परंतु मार्ग मात्र सत्याचाच धरायचा, हा पहिल्यापासूनचा स्वभाव आहे त्यांचा. अगदी कमाल वाटते मला. तुम्ही त्यांच्यापेक्षा एक मोठे आहात, वर्गात मोठे आहात, म्हणजे वयानेही मोठे आहात, तरी त्यांना आवाजावर बोलताय. मला वाटतं की ही जी आहे ती सक्सेस म्हणावं किंवा खरी मैत्री यालाच म्हणावं की आपला मित्र जर आपल्यापेक्षा मोठ्या पदावर आहे तर त्याला आरेतुरे नाही तर आवाजावरची भाषा बोलावी. मला वाटतं हीच एक मैत्रीची किंवा आपला मित्र सक्सेस झाला याची खूण जी आहे ती तुम्ही दाखवून देत आहे मगापासून. मला पुढला प्रश्न विचारायचा आहे की अधिकारी झाल्यानंतर अशी कुठली ॲक्शन होती किंवा असं ते कुठलं पहिलं काम होतं ज्याच्यानंतर आदरणीय श्री तुकाराम सर पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाले किंवा त्यांच्या कामामुळे त्या एका ॲक्शनमुळे ते ओळखल्या जाऊ लागले? पहिला बदल असा होता की ज्यावेळी ते जालन्याला कलेक्टर होते त्यावेळी ते हे वाळू माफिया जे आहेत तर त्या वाळू माफियाच्या विरुद्ध त्यांनी काम केलं. ते अवैध पद्धतीने रात्री बेरात्री वाळू घेऊन जायचे. तर त्यावेळी एक असा प्रसंग आठवला की वाळू माफियाने त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला वगैरे. किती सालचा प्रसंग हा? त्याला एक ते जालन्याला होते त्यावेळी रात्रीच्या वेळी ते वाळूच्या घाटावर गेले होते आणि त्यावेळी मग नंतर आमची ज्यावेळी भेट झाली तर म्हटलं थोडंसं तुम्ही पोलीस संरक्षण वगैरे सोबत घेऊन जात जा, असं करू नका. हे वाळू माफिया म्हणजे काही गुंडाळ लोक आहेत, गुंड प्रवृत्तीचे.
तर असे एकटे जाऊ नका, जर तुम्ही गेलेस तर पोलीस संरक्षण वगैरे घेऊन जात जा असं म्हटलं त्यांना. तर त्यांच्यामध्ये डेअरिंगही आहे, कारण ते इतकेही लोक म्हणजे इतकीही त्यांची डेअरिंग नसते ते असं म्हणाले. पण म्हटलं आपण तरीही सावध राहायचं, जायचंच तुम्हाला तर पोलीस संरक्षण घेऊन जात जा असं त्यांना म्हटलं होतं मी. नक्कीच नक्कीच. पुढे जाण्याआधी आणखी छोटासा प्रश्न विचारतो. आज जेव्हा तुम्ही दोघे भेटता तेव्हा आवाजावं बोलता की अरे तुरेची भाषा होते थोडीशी? नाही, भेट झाल्यानंतर आवाजावच बोलतो ना. आता ते जरी वयाने लहान असले तरी आपल्यापेक्षा मोठ्या पदावर आहेत ना. अगदी अगदी. आणि मोठ्या पदावर असल्याच्या नंतर मोठ्या पदावरच्या व्यक्तीला आपण त्यांना रिस्पेक्ट द्यायलाच पाहिजे. बरं, आता सरांचा शेड्यूल तर एवढा बिझी असतो आणि उघडच आहे की एका IAS अधिकाऱ्याला भेटायचं म्हटल्यानंतर आधी अपॉइंटमेंट घेणे या सगळ्या गोष्टी येतातच. पण तुम्हालाही आज अपॉइंटमेंट घेऊन भेटावं लागतं का? माझे मित्र आहेत म्हणून असं डायरेक्ट भेट होते? ते पुण्याला होते आणि पुण्याला होते त्यावेळी PMT मध्ये होते ना. PMT मध्ये तर तिथं भेटायला गेलो होतो आम्ही. मी मेहुणी तिथं राहतात, मेहुणीला घेऊन त्यांच्याकडे भेटायला गेलो. भेटायला गेल्याच्या नंतर त्यांच्या ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर ते लोक भेटायला जाऊ द्यायनात मला. सकाळी भेटायला गेलो 11 वाजता, तर त्यांनी सांगितलं की साहेब मीटिंग मध्ये आहेत, तुम्ही दुपारनंतर या. म्हटलं ठीक आहे, आता साहेब मीटिंग मध्ये आहेत व असतील. मग दुपारनंतर 3-4 वाजता गेलो. 3-4 वाजता गेलो तरीही ते भेटायला जाऊनच देणार. का म्हणले साहेब मीटिंग मध्ये आहेत. आणि म्हणले साहेबाची मीटिंग एवढ्या वेळ कसं काय साहेब, आणि म्हणजे एवढ्या वेळ मीटिंग कशी काय? नाही म्हणले साहेबाला भेटताच येत नाही. त्यांना म्हटलं नाही, आम्ही बालमित्र आहेत, तुम्ही त्यांना सांगा हे सर असे आलेत म्हणून. आणि ते जर म्हणले ना आता वेळ नाही, मी उद्या नाही, ते म्हणजे 4 वाजता गेल्याच्या नंतर म्हणू लागले उद्या या. म्हटलं त्यांना, म्हटलं मी बिडून आलोय, त्यांना सांगा हे सर आलेत. आणि ते जर म्हटले आज वेळ नाही उद्या या, तर म्हटलं उद्या नाही, मग मी नंतर कधीच येत नाही. ते म्हणाले बरं ठीक आहे, तुमच्या नावाची चिठ्ठी लिहून द्या. मग चिठ्ठी लिहून दिली त्यांच्याकडे. ते चिठ्ठी घेऊन मध्ये गेले. मध्ये गेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं सरला मध्ये बोलवा. मग मध्ये गेलो. एक मोठा हॉल होता. हॉलमध्ये एक टेबल, एकच खुर्ची, साहेब मध्ये बसलेले होते. मध्ये गेल्याच्या नंतर माझ्या अगोदर काही लोक आलेले होते, त्यांचे काही समस्या वगैरे होत्या, ते बाहेर आले. मग त्यांनी 2 खुर्च्या मागवल्या शिपायाच्या हातून. खुर्च्या आणल्या, टाकल्या. अर्धा तास आम्ही गप्पा मारले मध्ये. अर्धा तास बोललो गावाकडे काय चाललंय, तुझी नोकरी कशी वगैरे, बाकीचं गावातलं कसं कसं चाललंय काय, इकडच्या तिकडच्या अर्धा तास गप्पा मारल्या. आणि गप्पा मारून त्यांनी चहा मागवला. आम्ही चहा घेतला तिथं त्यांच्या कॅबिन मध्ये. अर्धा तास गप्पा मारल्याच्या नंतर मग ज्यावेळी मी बाहेर आलो तर त्यांचे PA वगैरे जे होते ते उठून उभा राहिले. ते म्हणले अरे तुम्ही एवढ्या जवळचे हे तुम्ही अगोदरच नाही सांगायचं का? म्हटलं तुम्हाला म्हटलं मी, आम्ही मित्र आहेत, बालमित्र आहेत, गाववाले आहेत. नाही म्हणले साहेब फार वेळ दिला म्हणले तुम्हाला, अर्धा तास बोलले साहेब. म्हणलं आम्ही लहानपणीचे बालमित्र आहेत, सोबत खेळलेलो आहेत आम्ही. आणि म्हणून म्हटलं आम्ही गावाकडच्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. मग तेही अवाक झाले, साहेब इतका वेळ दिला साहेबांनी, बोलले एवढा. बरोबर, नक्कीच. पण काय सांगाल की ही जी काय म्हणू आपण त्याला, एक स्ट्रिक्ट जिथल्या तिथे सगळ्या ह्या गोष्टी लहानपणी म्हणजे कोणी रुजवल्या असतील असं तुम्हाला वाटतं? नाही, त्यांची लहानपणीपासूनची सवय, एक शिस्तबद्ध, शिस्तप्रिय. आणि ते शिस्तप्रिय असल्यामुळं आता ज्यावेळी ते पुण्याला होते त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं तुमची सकाळची 9ची वेळ आहे, तर मी 9ला 15 मिनिट कमी असताना मी ऑफिसमध्ये येईल. तुम्ही 9 वाजता तरी कंप्लेंट बरोबर ऑफिसमध्ये यायचं. साहजिकच आहे ना हो, आपला अधिकारी 8:45 वाजता येतोय आणि तुम्ही 9 वाजताही येत नाहीत. आणि मग त्यावेळी सांगूनही ते लोक आले नाही, तर तेवढे लोक त्यांनी सस्पेंड केले होते त्यावेळी तिथं. मग अधिकारी म्हणून जर तुम्हाला अधिकारी सांगतायत तर तुम्ही त्याप्रमाणे वागायला पाहिजे ना. बरोबर. म्हणजे हे जी एक शिस्त असते ती शिस्त पाहिजेच, प्रत्येकाची पाहिजे. आणि ते काटेकोर पालन करतात, स्वतः अगोदर पालन करतात. अगदी. आणि नंतर इतरांना पालन करायला लावतात. मग आपला अधिकारी जर शिस्तीने वागतोय त्याप्रमाणे आपण वागायला पाहिजे, कर्मचाऱ्यांनी वागायलाच पाहिजे तसं. अगदी. संत तुकाराम महाराजाचं एक प्रमाण आहे, मला सध्या स्मरण होत नाही त्याचं, पण त्याचा अर्थ असा आहे की आधी आम्ही त्याप्रमाणे वागू आणि मग लोकांना सांगू. तसंच तुम्ही म्हणाला तसं आधी केले मग सांगितले म्हटल्यासारखं. पण काय सांगाल की त्यांचे आईवडील हे शेतकरी होते की शिकलेले होते? नाही, शेतकरीच, पूर्ण शेतकरी. मग घरात हे पहिलेच शिकलेले म्हणायचं असे? हो, त्यांचे मोठे भाऊ अगोदर शिकले. आणि मोठे भाऊ औरंगाबादला गेल्याच्या नंतर त्यांनी यांना औरंगाबादला शिकायला नेलं. ते 9वी पास झाले. 9वी पास झाल्याच्या नंतर त्यांना औरंगाबादला शिकायला नेलं त्यांनी. आणि मग ते शिकून त्यांनी क्लास घेतले. त्यांचे मोठे भाऊ अशोकरावजी मुंडे त्यांनी क्लास घेतले. क्लास घेऊन
यांचा खर्च भागवला. नंतर ते तहसीलदार झाले आणि तहसीलदार होऊन पुन्हा पदोन्नती होऊन ते बी उपजिल्हाधिकारी म्हणून जी स्वेच्छा घेतली त्यांनी. आणि मग हे शिकत राहिले. यांनी मागे फिरून पुन्हा पाहिलंच नाही एकदा औरंगाबादला गेल्याच्या नंतर. नक्की. एवढ्या सगळ्या व्यापातून असा वर्षातला कुठला एखादा दिवस असतो का तुम्हा सर्वांचा की ज्या दिवशी सर्वांची भेट होते, एकत्रपणे सगळा व्याप बाजूला सोडून मन मोकळ्या गप्पा होतात, असा एखादा दिवस असतो का? मग तो दीपावलीचा पाडवा. ते दीपावलीच्या पाडव्याला गावाकडे येतात, सगळे भाऊ येतात. स्नेह मिलन म्हणून कार्यक्रम ते त्यांच्या शेतामध्ये ठेवतात. आणि मग सगळे आम्ही मित्र कंपनी त्या ठिकाणी जातो. भेटी होतात, गप्पा होतात. आजूबाजूच्या काही गावातले लोकही भेटण्यासाठी त्या ठिकाणी येतात. खूप लोक येतात बाहेरच्या गावचे. काही लोकांच्या समस्या असतील तर ते समस्या घेऊन येतात. म्हणजे त्यांच्या समस्या कोणत्या, आमच्या गावाला पाणी पुरवठा योजना करायची, गावाला रोड नाही, म्हणजे असे सार्वजनिक जे काम आहेत तशा प्रकारच्या समस्या घेऊन येतात आणि त्यांना सांगतात, ते समस्या ते सोडवतात. जी अगदी. एक प्रश्न मी विचारतोय, तुम्ही म्हणाले तर तो ठेवेल मी, अदरवाईज तो कट करेल. पूर्ण महाराष्ट्राला सध्या वाटतं की सरांसारखा व्यक्ती हा मुख्यमंत्री असावा, असं तुम्हाला कधी वाटलं का बरं? हो, वाटलंच ना, नक्कीच. आणि खरी गरज आहे, अशा माणसाची महाराष्ट्राला गरज आहे. नक्कीच. पण आणखी एक प्रश्न विचारतो याच्याविषयी. मैत्रीच्या नात्याने आपण ही मुलाखत घेतो, तर काय सांगाल की आज हे फोनवर बोलणं वगैरे कधी होतं का? एखादी आता कसं आहे, एक तर असं आम्ही म्हणजे फोन लावत नाहीत, कारण तसं काही काम बी नसतं आणि त्यांचा कामाचा एवढा व्याप मोठा आहे की त्यांनाही वेळ नसते. आणि जर आपलं काही काम असेल तरच फोन लावा, उगा विनाकारण काहीतरी नकोस काम आहे आणि फोन लावायचं असं करत नाही आम्ही. आणि जर समजा काही भेट तर होतेच ना, किंवा अधूनमधून जर ते गावी आले किंवा कार्यक्रम असेल तर मग भेट होतेच ना. नक्कीच. किंवा आपल्याला वाटलं त्यांना भेटायची इच्छा झाली, ते ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जायचं भेटायचं. नक्कीच. तुम्ही एक शिक्षक आहात, तर काय सांगाल की लहानपणी तुकाराम सरांच्या अशा कुठल्या गोष्टी होत्या ज्या आजच्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याच्या लाईफमध्ये अप्लाय केल्या पाहिजेत? तर एक तर त्यांचा शिस्तप्रियपणा, त्यांची जिद्द, त्यांची जिद्द ही फार महत्वाची. लहानपणीपासूनच मी काहीतरी अधिकारी बनणारच अशी त्यांची जी जिद्द होती, तशी ती जिद्द आजच्या युवा पिढीने किंवा आजच्या विद्यार्थ्यांनी घ्यायलाच पाहिजे. आणि तिसरी म्हणजे कितीही संकट आले तरी कठोर मेहनत करण्याची तयारी ठेवायला पाहिजे. नक्कीच नक्कीच. त्यांना कमी संकट आले नाही शिकताना, परंतु सगळ्या संकटावर मात त्यांनी केली आणि ते यशस्वी अधिकारी झाले. तर विद्यार्थ्यांनी आजच्या युवा पिढीने तसं त्यांची ही जिद्द चिकाटी ती घ्यायलाच पाहिजे. नक्कीच. उपांत्य प्रश्न घेतोय मी, कारण वेळेची थोडीशी मर्यादा आहे सर आपल्याला. काय सांगाल की आज महाराष्ट्रामध्ये हजारो जे आहे ती शाळा कार्यरत आहेत, लाखो विद्यार्थी घडत आहेत, पण लाखो विद्यार्थ्यामधून आणि वर्षानुवर्षामधून एक तुकाराम सरांसारखे प्रामाणिक अधिकारी का जन्माला येतात? म्हणजे मला हे म्हणायचं की प्रत्येक शाळेमध्ये एक तुकाराम सर का होत नाहीत? म्हणजे एक अभ्यासाची आणि विद्यार्थ्याची जी एकनिष्ठता असावी लागते ती का नाहीये, हे मला थेट विचारायचं आहे. आता कसं आहे, एक तर ती मुळात जिद्द असावी लागते, ती जिद्द स्वतः मुळातच पाहिजे. आणि टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही. जेवढे कठीण प्रसंग आपल्याला येतील त्या कठीण प्रसंगातूनच माणूस घडतो. आजकाल सर्व सुख विद्यार्थ्यासमोर हात जोडून उभे आहेत. अगदी अगदी. आणि त्यामुळे अभ्यासाचंही महत्व विद्यार्थ्यांना तितकंसं वाटत नाही. काही सर्व सुविधा आहेत ना, त्यावेळी खायची पंचायत असायची, तेच पैसे नसायचे, वही पुस्तक घ्यायची, पेन घ्यायचं म्हटलं तर पैसे नसायचे. आणि मग त्यातून जिद्द निर्माण व्हायची की आपण काहीतरी करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला पुढचं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगता येईल. आता सर्व सोयी विद्यार्थ्यांच्या समोर हात जोडून उभे आहेत, त्याच्यामुळे त्यांना तेवढं शिक्षणाचं महत्व वाटत नाही. म्हणजे तुम्ही विद्यार्थी अवस्थेत लहानपणी जसे होते ती विद्यार्थी अवस्था आता नाही राहिलेली. कारण त्यावेळीचे जे अनेक प्रसंगांना सामोरं जायचं, 25 पैसे 50 पैसे फीस सांगितली तर घरी ती फीस द्यायला पैसे नसायचे. वर्षभरात ते एकच ड्रेस, तोही शाळेतून दिलेला, म्हणजे जिल्हा परिषद शाळेत दिलेला गणवेश तोच वर्षभर वापरायचा. अगदी अगदी. म्हणजे अशा प्रकारची समस्या असायची. पण एक आणखी शेवटचा आता प्रश्न घेतो मी की विद्यार्थ्याची आणि अभ्यासाची ही जी काही एक मैत्री आहे ती अशीच घसरत जाईल असं वाटतंय का तुम्हाला? नाही, आता कसं आहे, सध्या तर ही उलट मीडिया जी आलाय, मीडियामुळे आणखीन विद्यार्थ्याची परिस्थिती वाईट होत चालली. ते काही काळ तर असेच राहील आणि नंतर त्याच्यामध्ये बदल होईल. ज्यावेळी आजची परिस्थिती अशी जर केली बघितली तर नोकऱ्या नाहीत,
आज बेकारीची संख्या फार मोठ्या प्रमाणामध्ये झाली आहे. जी जी मग अशीच आणखीन राहिली तर विद्यार्थ्यांना एक गांभीर्याने त्याच्याकडे पाहावं लागेल. आणि गांभीर्याने पाहिलं, मन लावून अभ्यास केला. काही विद्यार्थी आहेत ना, आजही आहेत असे. अगदी अगदी. त्या सोलापूर जिल्ह्यातला तो मेंढपाळाचा मुलगा, हो ज्यावेळी त्याला मेंढ्या सांभाळत असताना त्याला मित्राचा फोन आला की तू कलेक्टर झाला म्हणून. हो अगदी. तर असेही मुलं आजही काही आहेत. आधुनिक तुकाराम काही कुठं घडतायत, अगदी आहे कुठं ना कुठं प्रमाण आहे त्याच. नक्कीच. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही या मुलाखतीसाठी वेळ दिलात आणि सर्व काही गोष्टी सरांच्या लहानपणीच्या शेअर केल्यात. खूप तुमचेही खूप प्रेक्षकांना- मोठे धन्यवाद. मंडळी, या व्हिडिओमधून शिकण्यासारखं खूप काही आहे. तुकाराम मुंडे सर असं एक लहान व्यक्ती सुद्धा नाहीये की ज्याला हे नाव माहिती नाहीये. आणि अगदी थोडंसं मोकळं बोलायचं झालं तर जातीपातीच्या पलीकडे जाऊन सरांच्या कार्याबद्दल लोक त्यांना मानतात. मला वाटतं की एक संत तुकाराम महाराज होते, त्यांचंही तेच कार्य आहे. आज जे आहे ते तुकाराम मुंडे सर आहेत, त्यांचंही तेच कार्य आहे. आपल्या कर्माशी कार्याशी एकनिष्ठ असणे हाच खरा परमार्थ आहे, हेच जीवनाचं खरं उद्देश आहे म्हणल्यासारखं आपल्याला असं म्हणायला हरकत नाही आहे. असं मंडळी, व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होता. खूप साऱ्या गोष्टी सरांबद्दल लहानपणीच्या आपल्याला ऐकायला मिळाल्या. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा आणि जर आवडत असतील व्हिडिओ तर चॅनलला सबस्क्राईब ही तुम्ही करून घ्या. बाकी मंडळी, भेटूया पुन्हा एकदा अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.